वेळ झाली आहे ठीक 8:48 झालेत. पहिला बॉल अपेक्षित असेल 8:50 बॉल पहिला डिलिव्हर्ड व्हावा. 14 मॅचेस कव्हर करायच्या 16 संघांना संधी देण्यात आली. एक दिवसीय स्पर्धा आपण पाहत आहोत. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. दोन्ही ऑफिशियल्स मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय खारदाना स्पोर्ट्स क्लबचं हे भव्य दिव्य प्रशस्त असं क्रीडांगण आपण पाहतोय. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्यात आणि एक एक रिप्रेझेंटेटिव्ह दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. आपला आमच्यापर्यंत पोहोचणं बंधनकारक राहील. लक्ष वेधून चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात आणि अगदी त्याच वेळेला मरियाई क्रिकेट संघ बोमडी निकमवाडी आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत होत्यात. एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील. थेट प्रेक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहत आहोत tenniscreek.com वरती. शाहीजी खान आणि देवी प्रसादजी यांची संपूर्ण टीम आज सज्ज झाली आहे. 2 कॅमेराची बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊद्यात. चला निकमवाडी संघ फोटो सेशन झाला असेल तर बॅटर येऊद्यात मैदानावरती. निकमवाडी मरियाई बॅटिंगला पाठवायचं ना. मरियाईला थांबवलं कशासाठी? पहिला बॉल डॉट करतो. हा पहिला बॉल डॉट करतो लेकिन बॅट्समॅन कोण आहे पहिला? चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अंपायरचा कॉल येतोय. क्षेत्ररक्षण सजलंय. चेंडूची मागणी करण्यात येते. चला बॉल पूर्वात त्वरित मैदानाच्या आतमध्ये. श्री आई जनाई क्रिकेट संघ डोली आयोजित श्री आई जनाई देवी चषक 2025 आपण पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय एका बाजूला रोहित आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. 70-70 बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातो. लगातो 6 ही टॅग लाईन आहे या बॉलची. या मॅच मध्ये खोऱ्याने धावा ही पाहायला मिळतील ही अपेक्षा निश्चित करू, कारण 4 षटकांची मॅच 5 बॉलचं पंचम राहणार आहे. रोहित कदाचित आपला साजो सामान मैदानाच्या आतमध्येच घेऊन गेला होता, कारण काही वेळेला फोन इतका प्रिय आहे ना की एखाद्या गर्लफ्रेंडचा किंवा घरून फोन येईल त्याकरिता फोन स्वतःची तेवढं गरजेचंच राहतं आणि रोहित ही कदाचित विसरून गेला होता. त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल झाला बॅटिंगसाठी. आपण सामन्याकडे वळतो आहोत. सुरुवात होईल या मॅचला. 4 षटकांचा सामना राहील, त्यामध्ये पंचम राहणार आहे. षटक नसेल. प्रत्येक जे 4 षटक नसतील ते 4 पंचम पाहायला मिळतील. रोहित है नॉन स्ट्राइकला, स्ट्राइकला स्वप्नील आहे. उंच आहे तो स्वप्नील, नॉन स्ट्राइकला तो बारका आहे तो रोहित आहे. ओके, स्ट्राइक कोण घेतोय? बघायला गेला. अच्छा ठीक आहे. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झालेली पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती रोहितला आपण पाहतोय. सडपात्र बांधण्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉट, फाईन लेग शॉट, टर्नमॅन बॅकवर्ड, स्क्वेअर लेग शॉट, मिडल विकेट तैनात करण्यात आला. मिड ऑफ तैनात आहे. मिड ऑन तैनात पाहायला मिळतो. त्याच वेळेला बॅकवर्ड पॉइंट आहे. क्षेत्ररक्षक आहे. वाईड इज लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात करण्यात आला. 30 सर्कलच्या बाहेर सामन्याला सुरुवात होईल. पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असतात. प्रथमेश ठसा
पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू पडेल. पहिल्या पर्वातला पहिला बॉल. गणपती बाप्पा. पहिला चेंडू. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज. पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातो 6 टॅग लाईन असणारा 70-70च्या बॉल वरती लगातो चौकार. आला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार आला. चांगली सुरुवात. ब्राईट स्टार्ट इथे संघाला प्राप्त करून दिली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस ही साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन. उत्तुंग आकर्षक षटकार. आल्यात. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय रोहित. सुरुवात चांगली केली आहे त्याने. रोहितला आपण स्ट्राईक मध्ये पाहत आहोत. सुरुवात दमदार, वजनदार आणि शानदार रोहित निकम त्याने केलेली पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टांचा वेध. बँग ऑन टार्गेट. पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद. धुमाळ साहेब बाद झालाय फलंदाज. त्रिफळाची. धक्का क्रमांक पहिला. रोहित बाद. I need peaceful sleep, Rexa. Not in my job description. चला नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करतो आहोत. एका बाजूला देहन तळवटवाडी या टीम, तळवटकरवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट जयनमान क्रिकेट संघ सायटे खालचीवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. थोड्याच वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. नवीन बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. इथे घडलंय तरी काय. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. मंगेश निकम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. निकमवाडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. बोबडी गावाची आणि खऱ्या अर्थानं निकमवाडीतील निकमत मैदानाच्या आतमध्ये जास्तीचे पाहायला मिळाले. 2 कानेकर आहेत. उर्वरित बाकी खेळाडू हे निकम आहेत. या संघामध्ये पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहिला तर 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड. रोहित निकमने चांगली सुरुवात करून दिली होती. फाउंडेशन रचलं त्याने. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. सुरुवात दमदार झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला बॅट आणि पायाच्या मधलं वैगुण ओळखलं. खोलात टाकला हा बॉल. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पहिलं पंचम संपलं. पहिल्या पंचमच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत. त्यात 12. वेल ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मरियाई क्रिकेट संघ बोमडी निकमवाडी. पहिलं पंचम संपलंय. चला घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधूयात. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. पुढचा सामना लगेच टॉस करण्यात येईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात. ज्या वेळेला वेळ मिळेल लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला देहन खेळेल. त्याच्या अगेन्स्ट जयनमान क्रिकेटचा संघ सायटे खालचीवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. 12 धावा धावफलकावरती आहेत. विकासला इन्व्हाइट करण्यात येते गोलंदाजी मार्क वरती. विकास महाडिक टीमचा कर्णधार, दिशादर्शक, नेता, संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार, मोरक्या. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय विकास महाडिक. त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. गोलंदाजी मार्क मध्ये विकास महाडिकला आपण पाहतो.
पहिल्या षटक प्रगतीपथावरती होतं जिथे पंचम पहिलं अथायण्यात आलं 12 धावा आल्या. दुसऱ्या पंचम मध्ये आपण आहोत. कमी गतीचा बॉल रडार मध्ये ऑन साइडला केला क्षेत्राच्या चेडूच्या खाली कॅच टिपली. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक दुसरा. स्वप्नील बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दाखल होत असताना किरण निकम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत. धाव फलकावरती 12 आहेत. हॅट्रिकचा बॉल 2 बॉलवरती 2 विकेट इथे गमावलेले आहेत. हॅट्रिकचा बॉल कर्णधार ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय विकास महाडिक. हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिक संपादन करेल का या स्पर्धेत? ही पहिली. लोअर फुल बॉल ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला होता. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला थेट यस्टरचा वेध. आणखीन एक धक्का. आणखीन एक फलंदाज बाद. आला तसाच गेला. फलंदाज मंगेश बाद होत असताना पाहायला मिळतोय. ही इनिंग लडखडू लागली आहे. नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. विजय यांना मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहत आहोत. दुसरं पंचम प्रगतीपथावरती आहे. विजय निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावा संघाला बनवायच्या धावांसाठी चालू असणारी धावा धाव. कर्णधार गोलंदाजी मार्क वरती येतो काय? प्रतिस्पर्ध्याच्या खंडागळ्या करतो काय? पळताभुई थोडीच केली आहे या गोलंदाजाने. त्याची एक वेगळी शैली आहे गोलंदाजीची. पुढचा बॉल या वेळेला आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅच. वॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट ऑन बाउंड्री लाईन. आणखीन एक धक्का. विजय निकम बॅक टू द पॅव्हेलियन. या षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद केलंय कर्णधाराने.
इथे चेक करण्यात येईल गोलंदाजाची शैली. गोलंदाजाची शैली इथे चेक करण्यात येते. बॉल पंचांनी हा निर्णय घेतलाय. हा चक आहे की नाही त्याची शैली इथे पाहिली जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. निर्णय घेणं अजूनही बंधनकारक राहील कारण गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाते. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंचांनी DRS चा कॉल इथे करण्यात आला. आवाज राहू दे चालेल. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतो. धावफलकावरती 13 आहे. केवळ एक धाव आली होती मागील षटकामध्ये. विकास महाडिकने गोलंदाजी केली, 1 धाव दिली, 4 विकेट मिळवल्या. तुम्ही साईडला निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाची चक आहे की नाही किंवा थ्रो गोलंदाज आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येते. नो बॉल. गोलंदाजाची गोलंदाजी इथे होईल बंद. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाज अर्थात गोलंदाजी करू शकणार नाही आहे सुशांत महाडिक. या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. केवळ नोची 1 धावी. चक गोलंदाज इथे लाभलाय, आढळलाय, ज्याची शैली जी मात्र चुकीच्या स्वरूपाची आढळली आणि या कारणास्तव त्याच्या गोलंदाजी इथे बंद करण्यात येते. या स्पर्धेत सुशांत महाडिक गोलंदाजी करू शकणार नाहीये. चला घाई करा, वेळ जास्तीचा करतो होतो पहिल्या इनिंगला. 20 चेंडू टाकायच्या तुम्हाला. 15 मिनिटाचा अवधी आहे एक इनिंग संपण्यासाठी. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतं. एकच धाव आहे. नो बॉल. होऊन पूर्ण केलेली एकेरी धाव येईल धावफलकावरती. एकेरीच्या मदतीने बधारतील 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. फ्री हिटचा बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिटचा राहणार आहे. गोलंदाजी मार्फत फेरबदल करण्यात आला. नवीन गोलंदाज राहुल महाडिकला आपण पाहतो. पहिला बॉल वेगाने टाकला. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. हा नो बॉल. नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स. नो बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर 3 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. लाईन दिसत नाही. 38 ची लाईन क्लिअर होत नाहीये. 30 यार्ड. नो बॉल इथे नसेल. एक सिंगल पळून घ्या. एक सिंगल आली. नो बॉल नसणार आहे. अर्थात एक सिंगल संघाची धाव संख्या 15. 15 ऑन दी बोर्ड. दिसत नाही. सांग ते 39 ची यार्डची लाईन मारायला पटकन. फाइबर में सब पीछे लेना पड़ेगा. एक है ना 12 वाजता वरती है, उसके बाद शैडो है. तुमच्या मशीनसाठी बघतो. हां, ये
14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला उडवला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल इथूनही अर्जित होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव येते. मला वाटतं 15 नसो. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे खार दांड्यामध्ये दिवसा ढवळ्यात चोरी झाली आहे धावांची. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते आहे. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली. एक एक धाव फार महत्वाची राहील. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेने संघाला पुढे घेऊन जाणं फार बंधनकारक राहणार आहे. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ सिंगल. केवळ एका धावेने संघ पुढे जातो. रोहित एक मात्र बॅटर होता ज्याने षटकार आणि एक चौकार ठोकला होता. ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला, परंतु तो जास्तीच्या धावा बनवण्याच्या अगदी मोहाचा बळी ठरला आणि लवकरात लवकर बाद झाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण राहुलला पाहतो. यावेळेला लोअर फुलटोज ऑन राय केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा वेगाने इथून कंप्लीट करण्यात येत आहेत. 3 पंचम संपले. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत 23. 20 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5 फलंदाज बाद. धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना मरिया क्रिकेट संघ बोमडी निकमवाडी या टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहोत. याचा लक्ष वेधतो आपण. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच आपण करणार आहोत. याकडे लक्ष वेधूयात. एका बाजूला देहन तळवटकडवारी आणि त्याच्या अगेन जय हनुमान क्रिकेट संघ. विनंती असेल साईट खालचीवाडी, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. या पंचम नंतर लगेच टॉस करण्यात येईल. शेवटचा आणि अंतिम पंचम प्रकाशला इन्व्हाइट करण्यात येत आहे. प्रकाश गोले गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रकाशला प्रकाश टाकावाच लागेल कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेला लोअर फुलटोज ऑन साइडला हॅमट केलाय. पूल केला आणि तो होतोय सक्सेसफुल. नो बॉल. त्यावरती येणारा हा चौकार. नो प्लस 4 ना. हा 25. नो बॉल. त्याच्यावरती येणारा हा चौकार इथे पाहायला मिळालाय. 25 धावा धावफलकावरती 25 ऑन दी बोर्ड. चलिए चाचा जी बाहर से जाइए. 25 ऑन दी बोर्ड. नो बॉल. उघड्या डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल देखील इथेही आपण पाहिला. लोअर फुलटोज आहे. हा चेंडू नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा षटकार. षटकार. 7 धावा आल्यात. अर्थात लग्न सराईला सुरुवात झाली आणि हा धावांचा आहेरच केलाय गोलंदाजाने. इथे एकंदरीत पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या. 12 धावा खर्च केल्यात. एकही बॉल डिलिव्हर्ड न करता 32 धावा धावफलकावरती आहेत. 20 होत्या 32 झाल्यात. 12 धावांचा आहेर करून प्रकाश गोलंदाजीमध्ये तेवढासा प्रकाश टाकू शकला नाही. तो मैदान आता मात्र त्याची गोलंदाजी बंद करण्यात येईल. चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन देखील रिपोर्टिंग करतात. टॉस होणार आहे. पुढच्या सामन्याचा टॉस होईल. दोन्ही संघांचे लक्ष वेधूयात की आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत येणं बंधनकारक राहील. देहन तळवटकडवाडी आणि त्याच्या अगेन जय हनुमान क्रिकेट संघ साईटे खालचीवाडी. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत द्या आणि त्याच वेळेला टॉस साठी चला घाई व्हायला हवी.
सतीशला दे नाव दे विटामिन डी मिले इसके बोला पीछे ले तो आगे आगे क्या आगे आगे मैं पूरा पीछे ले लेती तो पानी पड़ता इधर भी डालते तो सही रहता था इसमें. अभी कल उधर डालो. कल का है अरे हाँ यार. तिकडे मागे ठेवायला पाहिजे होतं ऍक्च्युली बरं पडलं असं त्यांना. ये बॉलर कोण आहे भाई 32 धावा दापलक्यावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. संपूर्ण पर्याय इथे गोलंदाजाने शोधलेत. एक मात्र गोलंदाज विकास महाडिक ज्याने एका धावेचा षटक टाकले 4 विकेट मिळवल्या होत्या, परंतु जेवढं त्याने केलं ना त्याच्यावरती सर्वांनी पाणी सोडलंय. हर्ष येतोय गोलंदाजी मार्क वरती. हर्षला गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतो. हर्ष महाडिक फ्री हिटचा पहिला बॉल पुढ्यात टाकला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हरिश्चंद्रजी माडिक साहेब यांना विनंती करेन, प्रथम नागरिक सरपंच आपल्या शुभाचे टॉस करण्यात येईल. हरिश्चंद्रजी माडिक साहेब यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करावा. यावेळेला लोअर फुल टोज ऑन साइडला. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल मिळाली आहे. दुहेरीसाठी पलटलेत वेगाने. सेकंड रन इथून कंप्लीट होईल. धावा येतात त्या 2. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. अर्थात अनिशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 38 धावा दापलक्यावरती आहेत. 20 होता बरोबर आहे काय टॉस टॉस. हरिश्चंद्रजी महाडिक साहेब यांच्या शुभचे नाणेफेकीचा कौल. प्रथम नागरिक सरपंच. यावेळेचा बॉल हाफ आर्म जॅक केला ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव निश्चित कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. ज्या खेळाडूला 12वा खेळाडू म्हणून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं होतं तोच संघाचा तारणहार ठरलाय. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण पाहिलं ना तर जिथे 22 धाव संख्या इथे नॉकआउट आहे तो. लोअर फुल टोज पुन्हा एकदा ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील इथे घेण्यात येते. 2 धावा. साहेब हा गुरुला सांगून ठेवा हे सगळं. आता मी कसं होईल मला सगळं कन्फ्युजन आहे माझ्यासाठी. मला सांग जय हनुमान सायटेवाडी काहीतरी जिंकली ना टॉस. फिल्डिंग घेतली. दुसरे पे आउट हो गया. दुहेरी धावा आल्या. आउट झाला का तो. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जिथे पाहायला मिळते 41 धावा दापलक्यावरती आहे. 41 धावा दापलक्यावरती आहे. बराबर हो गया ना 41. कम हो रहा है ज्यादा हो रहा है. 42 हो रहा है सर. 42 आहे. अरे तुमचा प्लेयर आहे. धावा घेऊ नका सतत. नवीन बॅट्समॅन सर बाबू अभी 42 ऑन दी बोर्ड. यावेळेचा चेंडू दिशाहीन राहिला. मला वाटतं हुसेन बोल्टला हरवण्याच्या तयारीतच मैदानाच्या आतमध्ये अभि गेला होता. मैदानाच्या आतमध्ये तो आला तसाच निघून जातोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होईल. नवीन बॅटर टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जयेश दाखवत असताना पाहायला मिळतोय. जयेश निकम संघाचा कर्णधार. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा. या वेळेला लोअर फुल टोज ऑन साइडला फ्लॅट स्ट्रोक. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा अर्जित करण्यात आल्यात. तिहेरीचाही प्रयत्न करण्यात येतोय. इथे जयेश निकम
रन्स कंप्लीट होतील त्या 3 संघाची धावसंख्या थिअरीच्या मदतीने 46 ऑन द बोर्ड आहे. 47 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला त्वरित संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवा. चला घाई करा, संघ मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित दाखल होऊ द्यात. मरियाई क्रिकेट संघ चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अर्थात पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला होता तो अर्थात अलिशने चांगली बॅटिंग केली होती. अलिशने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या उभी करण्यात आली. अनिशने चांगली बॅटिंग केली. त्याच्या जोरावरती 25 धावा त्याने बनवल्या. 46 बनल्या.
या मॅच मध्ये गणाचे गाव तुम्हाला सोसावेच लागतील. मोठी इनिंग साकारावी लागेल. गोलंदाजी मार्क मध्ये ओमीला इन्व्हाइट करण्यात येत आहे. ओंकार गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो आहे. ओंकार कानेकर. ओंकार कानेकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाला. टीम कॅप्टन स्ट्राईक एंड वरती विकास महाडिक, ज्याने एका धावेचं षटक टाकलं होतं, 4 विकेट प्राप्त केल्या होत्या, त्याला स्ट्राईक एंड वरती आपण पाहत आहोत. ओंकार महाडिक स्ट्राईक एंड, विकास महाडिक स्ट्राईक एंड वरती आहे. ओंकार गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. ओंकार कानेकर यावेळेला पहिला बॉल लोड फुल टोज ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे पंचाने DRA ची मागणी केली आहे. वेस्ट साइड पाहिली जाईल. गोलंदाजाची शैली गोलंदाजाची शैली इथे चेक करण्यात येते. याकरिता मॅच थांबलेली पाहायला मिळते आहे. यात एक पहिला गोलंदाज लाभला होता, त्याची गोलंदाजी बंद केली. ओंकार निकम थांबावा लागणार आहेत. यावेळेला खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड केला. फ्री हिटचा चेंडू होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. सिंगल. यस, पुन्हा एकदा गोलंदाजाची शैली इथे चेक करण्यात येईल. चला आणखीन एक गोलंदाज इथे त्याची शैली चेक करण्यात येईल. आज मला वाटतं कदाचित गोलंदाजांची दुकानं बंद होणार. आज गोलंदाजांवरती गदा झाली आहे. एकाच मॅच मध्ये 2 गोलंदाज बंद झाले. तिसऱ्याच्या शैलीवरती अभिषेक आलाय. टांगती तलवार आहे गोलंदाजाच्या या शैलीवरती. निर्णय काय येतो? गोलंदाजीमध्ये फेरबदल झालाय. जिथे निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गोलंदाज केवळ बंद होणार आहे. जर का नो आला तर कंप्लीट करू द्यात. लेट मी फिनिश फर्स्ट. फक्त गोलंदाजाला बंदी. जर का असं झालंच तर त्याआधी आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्या. जागा केवळ एका खेळाडूची बदलू शकते. हाही गोलंदाजाला बंद करावी लागणार आहे. त्याची गोलंदाजी हाही चेंडू नो बॉल. 3 गोलंदाज झालेत अद्याप या एका मॅच मध्ये की ज्यांची गोलंदाजी बंद करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये हे 2 गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीत. किरण निकम याची गोलंदाजी इथे बंद करण्यात आली आहे. ओंकार प्रथमतः ओंकार कानेकरची गोलंदाजी बंद करण्यात आली. स्वप्नील आला गोलंदाजी मार्क वरती. स्वप्नीलला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. त्याला इन्व्हाइट करण्यात येत. स्वप्नील पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जस्ट अ फ्लिक टॉप द डिस्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दिस वॉट षटकार.
पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं, गोलंदाजाचं भव्य स्वागत. हा चेंडू सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला, सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. दहा धावा धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू नो होते. दोन्हीकडे यावेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ऑफ. ओंकार महाडिक होता. अभी क्या है आजकल जैसे आपकी बड़ी आज चल रही है, क्या नाम है इनका? अक्षर वरदान साबित होईल का? विकास महाडिकला जीवदान मिळालं. पुढ्यात आलेल्या बॉल वरती मोठा फटका तो खेळू शकला नाही. फटका तर कदाचित मोठा येईल अशी संभावना होती, दाट शक्यता होती, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. डबल आल्यात. संघाची धावसंख्या 10च्या पुढे सरकते. 12 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एका लोअर फुलटॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. धावा मिळतील इथे. 2 तर वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 47चा पाठलाग करायचा आहे. चालू केलाय. ज्यादा ऊपर करके रखते हैं, नीचे से ही लेता था. बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतं. एकेरी धाव इथून अर्जित करण्यात येईल. किती झाले? 14 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल करण्यात येतो. रोहितला इन्व्हाइट करण्यात आलं. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. विकास निकम आणि त्याच्या साथीला दीपक. डॉट बॉल. अरे हो बाबा. 15 धावा धाव फलकावरती आहेत. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात येतो. यावेळेला खोलातला चेंडू इथे हलक्या हाताने खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केलाय. वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होईल. 4 बॉल हो गए. डॉट पहला डॉट सिंगल फिर डॉट और फिर डबल. 18 हुआ. बॅटची आतली कडा. डॉट ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत ते 18. 18 ऑन दी बोर्ड. आणखीन एक फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद.
हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येत आहेत, प्रतीक फेकी करतील. तदवर मात्र घेतली गेलेली केवळ एक सिंगल इथून आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड मध्ये धाव फलकावरती धावा आहेत त्या 21 धावा धाव फलकावरती आहेत. 47चा पाठलाग. साईड खालची बाडी. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. 1 बाउन्स. पुढचा चेंडू यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाचा वेग. डॉट बॉल येतोय. शेवटच्या उर्वरित हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवरती येत आहेत. प्रतीक फेकी करतील. तदवर मात्र घेतली गेलेली केवळ एक सिंगल इथून आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड मध्ये धाव फलकावरती धावा आहेत त्या 21 धावा धाव फलकावरती आहेत. 47चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. 47 रनचे टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. टॉस झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय तो अर्थातच जयनवान क्रिकेट संघ. साईड खालची बाडी. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. 1 बाउन्स. पुढचा चेंडू यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाचा वेग. डॉट बॉल येतोय. शेवटच्या उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी राहील पुढच्या षटकाचा. अर्थात पुढचं पंचम पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये विजयासाठी आवश्यकता अजूनही राहिली आहे. ती अर्थात 21 झाला ना सर. 21 झाला. 26 पाहिजे. 26 धाव संख्येची आवश्यकता आहे. येणारे 5 बॉल आणि 26 धावा. बॉलर गोलंदाजीमध्ये फेरबदल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी अभिला इन्व्हाइट करण्यात आलं. अभि येतोय. अभि काणेकर. हाफ ट्रॅकर बॉल. पहिला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले परंतु इथे चेंडूने ओलांडली सीमारेषा. रन्स मिळतात 4. हा येतो चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली. विजयासाठी अजूनही 22 ची आवश्यकता. येणारे 4 बॉल आणि 22 धावा. 4 षटकार हवेत. पहिला जेमतेम मारलाच होता, लगावलाच होता असं वाटत होतं. स्ट्राईक एंडवरती सध्या दगडीला आपण प्रथमेशला पाहतोय. पुढचा बॉल लोड फुलटो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. आज जर काही या खेळाडूकडून चुका जरी झाल्या ना तर क्षमस्व संघ निश्चित त्याला क्षमा करेल, कारण त्याने 25 धावांची खेळी केलेली आहे. अनिशला आपण पाहतो त्या ठिकाणी तो पाहायला मिळाला. अजूनही विजयासाठी 21 ची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 ची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शेष. यावेळेला फटका फसतोय. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकन्स एरिया. रन्स मिळतील. चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतात त्याच्यावर. हा येतो चौकार. खूप वेळानंतर बरं वाटलं. चौकार आला. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन दी बोर्ड.
चांगला स्ट्रोक लगावला, फटकेबाजी चांगली होतीये, परंतु उशीर झालाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. वेळ निघून गेलीये. सध्या तकडीला अमितला आपण स्ट्राईक एंड मध्ये पाहतोय, त्याच्या बॅट मधून हा चौकार येत असताना पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा हा फ्रॅकर बॅटची आउटसाइड एज 1 2 3 जगलिंग केली ओंकारने. शेवटच्या क्षणाला कॅच टिपली आणि धक्का आणखीन एक दिलाय. फलंदाज बाद. स्पेशली आपके लिए आणखीन एक फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. हॅलो, हा बोलो. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा राहिला, अर्थात शेवटचा चेंडूवाला डॉट. पहिला सामना इथे संपलाय. पहिल्या मॅच मध्ये जिथे मात्र आपण पाहिला तर 46 चा पाठलाग